नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, वास्तुशास्त्रानुसार जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार वाढवण्यासाठी, वाईट व भीतीदायक स्वप्नांपासून सुटकारा मिळवण्यासाठी उशीखाली काही वस्तू ठेवणे हे लाभदायक मानलं जातं, अशी मान्यता आहे. यामुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपल्या डोक्याखाली घेऊन झोपल्यास स्वास्थ्य, करिअर व धनावर याचा प्रभाव पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा कोणता ना कोणता प्रभाव हा आपल्या घरातील सदस्यांवर होत असतो. हे खूप कमी लोक जाणतात की झोपताना जी वस्तू डोक्याखाली घेऊन झोपतो त्याचे तुमच्या जीवनामध्ये काय प्रभाव पडतो. वास्तुशास्त्र मानते अशी काही वस्तू आहेत जी आपल्या जवळ घेऊन झोपल्यास पैशाची कमतरता होत नाही. पैशाच्या तंगीमुळे अनेकदा अडचणींचा जीवनामध्ये सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीखाली काही अशा वस्तू ठेवाव्या ज्यामुळे व्यक्तीला मानसिक शांती व आर्थिक तंगीने तो मुक्त होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या डोक्याखाली घेऊन झोपल्यास आपल्याला त्याचा योग्य लाभ होतो. तसेच कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या डोक्याखाली घेऊन झोपू नये ती सुद्धा माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नंबर 1, शिक्का. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही एखादे आजार, रोग तुम्हाला झाला असेल व खूप काळापासून तुम्हाला हा त्रास होत असेल तर झोपताना डोक्याच्या पूर्व दिशेला एक शिक्का ठेवून झोपा, असं मानलं जातं. या उपायामुळे आपल्याला रोगांपासून लवकरात लवकर मुक्तता होते. नंबर 2, पाण्याचा लोटा. जर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत अडचणीत असाल तर वास्तुशास्त्रात सांगितलं आहे झोपताना तांब्याच्या लोट्यात पाणी भरून तुमच्या डोक्याजवळ ठेवून झोपा व सकाळी उठल्यावर हे पाणी तुमच्या घरातील रोपांना घाला. यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्यसंबंधीतील सर्व समस्या दूर होतील. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी झोपताना 1 ग्लास दूध भरून तुमच्या डोक्याजवळ ठेवा व झोपून जा. सकाळी उठल्यावर नित्यकर्मे आटपून आंघोळ आधी उरकून हे दूध घेऊन बाभळीच्या झाडाच्या मुळाला अर्पण करा. रविवारी हा उपाय केल्याने धनसंबंधीतील सर्व समस्या दूर होतात. नंबर 3, बडीशेप. वास्तुशास्त्रानुसार मान्यता आहे जर तुम्ही तुमच्या उशीखाली थोडी बडीशेप ठेवून झोपाल तर तुमच्या कुंडलीतील राहूदोष दूर होईल. त्यासोबतच मानसिक तणावसुद्धा दूर होण्यास मदत होईल. नंबर 4, लसूण. वास्तुशास्त्रानुसार लसणाच्या काही पाकळ्या तुमच्या उशीखाली ठेवून झोपा. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच तुम्हाला झोप देखील चांगली आणि निवांत लागते. नंबर 5, भगवद्गीता किंवा सुंदरकांड. वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीखाली भगवद्गीता किंवा सुंदरकांड ठेवून झोपणे शुभ मानले जाते. सकाळी उठून गीता तसेच सुंदरकांडचे पाठ करावे. यामुळे मन शांत राहते व जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा देखील संचार होतो. वास्तूचा हा उपाय केल्याने मनाला स्थिरता भेटते व तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये चांगले प्रदर्शन करू शकता. हे वास्तू टिप्स जीवनामध्ये लाभ व उन्नतीची दिशा नक्कीच दाखवते. नंबर 6, चाकू. जर तुमची मुलं रात्री झोपल्यावर अचानक डचकून उठत असतील, त्यांना भीती वाटत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या मुलाच्या डोक्याजवळ चाकू ठेवून झोपा. असं केल्यामुळे मुलं घाबरून उठत नाहीत. तसेच याशिवाय तुमचा वेळ चांगला चालत नसेल तसेच तुमच्या कामांमध्ये देखील अनेक अडथळे येत असतील, कामं बिघडत असतील, कामं होता होता राहत असतील तर रात्री भीतीदायक देखील स्वप्न पडत असतील तर उशीखाली लोखंडी वस्तू किंवा लोखंडी गोळी ठेवून तुम्ही झोपू शकता किंवा लोखंडी चावी, छोटी लोखंडी कैची ठेवून तुम्ही झोपू शकता असं मानलं जातं. यामुळे राहू केतूचा वाईट प्रभाव दूर होतो व जीवनामध्ये सुख शांती येते. नंबर 7, तुळशीची पाने. हिंदू धर्मामध्ये तुळस अत्यंत पवित्र मानली जाते व याचा वापर औषध निर्मितीमध्ये देखील केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जर झोपताना तुम्ही उशीखाली तुळशीचे काही पाने ठेवली तर तुम्हाला तुमच्या जीवनावर सकारात्मक ऊर्जा येईल व तुमचे मन देखील सर्व कामांमध्ये लागेल. सकाळी उठल्यावर जर तुम्ही ही पाने चावून खाल तर नकारात्मक ऊर्जेपासून देखील तुम्हाला मुक्तता भेटेल व धनधान्यामध्ये वृद्धी देखील होईल. पण सूर्यास्तानंतर तुळशीची पाने अजिबात तोडू नये. नंबर 8, इलायची. जर तुम्हाला खूप दिवसांपासून चांगली गाढ झोप लागत नसेल तर तुमच्या डोक्याजवळ बडीशेप सोबतच इलायची ठेवून तुम्ही झोपा. यामुळे गाढ झोप येते. नंबर 9, कुंकू किंवा सिंदूर. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय खूप लाभदायी मानला जातो. यासाठी तुम्ही सोमवारी उशीखाली कुंकू किंवा सिंदूरची छोटी डबी ठेवून झोपल्यास
खूप लाभ भेटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सिंदूर तुम्ही हनुमानांना अर्पण करा. असं म्हणतात की हा उपाय केल्याने मंगळ दोष देखील दूर होतो व कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होते. नंबर 10, मानसिक शांतीसाठी वास्तुशास्त्रानुसार झोपण्याआधी उशीखाली सुगंधित फूल ठेवून झोपा. जर फुलं नसतील तर एखादं तुम्ही सुगंधित अत्तर देखील लावू शकता किंवा ते उशीखाली ठेवून झोपू शकता. यामुळे चांगली झोप लागेल व मानसिक तणाव देखील कमी होईल. तसेच विचारांमध्ये देखील पारदर्शकता व रोमांस येतो. यामुळे वैवाहिक जीवना देखील आनंदपूर्वक बनते. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये देखील वृद्धी होते. नंबर 11, मोरपीस. मोरपीस हे अत्यंत शुभ मानले जाते. हे घरी ठेवल्यास व्यक्तीला अनेक आर्थिक लाभ होतात. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जाते की झोपताना उशीखाली मोरपीस ठेवल्यास जीवनामध्ये धनधान्य संबंधीतील सर्व समस्या दूर होतात. अशात व्यक्तीचे भाग्य त्यांना नेहमी साथ देते. त्यामुळे सकाळी उठून तुम्ही या मोरपिसाचे दर्शन नक्की करू शकता. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ होईल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहाल. नंबर 12, अख्खे मूग. अख्खे मूग हा उपाय पण वास्तुशास्त्रात मुगाच्या डाळीचे देखील खूप उपाय सांगितले जातात. त्यानुसार मंगळवारी रात्री मुगाची डाळ हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून उशीखाली ठेवून झोपा व सकाळी उठल्यावर हे एखाद्या कुमारिकेला तुम्ही दान करा किंवा मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी तुम्ही अर्पण करा. असे म्हणतात या उपायामुळे बुध ग्रहाचे अशुभ प्रभाव देखील दूर होतो व करिअर नोकरीमध्ये प्रगती होते. नंबर 13, हळकुंड. हळकुंड ज्योतिषशास्त्रात बृहस्पती ग्रहाचे कारक मानले जाते. यामुळे भाग्य, मान सन्मान, धनवैभव, दाम्पत्य जीवन कारक ग्रह मानले जातात. जर तुमच्या कुंडलीत बृहस्पती ग्रह कमजोर असेल तर झोपताना उशीखाली पिवळ्या कपड्यामध्ये हळकुंड बांधून झोपा. असं केल्यास बृहस्पती ग्रह शुभ फळ देतो व तुमचे नोकरीचे योग बनू लागतात. त्यासोबतच धनधान्यामध्ये वृद्धी होते. चला तर मंडळी, आता बघूयात की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला डोक्याजवळ ठेवून अजिबात झोपायचं नाही. नाहीतर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल व याचा विपरीत परिणाम देखील आपल्या आयुष्यावर होईल. नंबर 1, घड्याळ. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ एक उशीखाली ठेवून झोपल्यास झोप अपूर्ण राहते. तसेच आजकाल खूप लोक इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ वापरतात व त्यातून निघणारे तरंग व्यक्तीचा मेंदू व हृदयावर देखील परिणाम करतात. या तरंगामुळे बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. त्यासोबतच मनाची शांती देखील भंग पावते व तणाव वाढतो. नंबर 2, पर्स. वास्तुशास्त्रानुसार व्यक्ती आपल्या उशीखाली पर्स ठेवून झोपू नये अशी मान्यता आहे. पर्समध्ये माता लक्ष्मीचा वास असतो व उशीच्या खाली पर्स ठेवून झोपल्यास माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. माता लक्ष्मीचे स्थान हे तिजोरीमध्ये आहे. उशीखाली ती ठेवून झोपल्यास अनावश्यक खर्च वाढतात व परिवारामध्ये देखील कलह होतात. नंबर 3, पुस्तके. आपण अनेक जण रात्री पुस्तके वाचत असतो. अनेकदा पुस्तके वाचता वाचता आपण तिथे झोपी जातो व ती पुस्तकं तशीच डोक्याजवळ राहतात. वास्तुशास्त्रानुसार अशी मान्यता आहे. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. व्यक्तीच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. वर्तमानपत्रे, पुस्तके, मॅगझिन्स यांचा संबंध बुध ग्रहाशी आहे असं मानला जातो. यामुळे बुद्धीसोबतच व्यापारात देखील वाईट प्रभाव पडतो. नंबर 4, दागिने. दागिनेसुद्धा पैशासोबतच सुरक्षित जागी ठेवणे गरजेचे आहे. पलंगावर किंवा उशीखाली दागिने ठेवले तर यामुळे जीवनामध्ये अशुभता व बाधा येतात. त्यामुळे जेव्हाही झोपणार असाल त्याआधी आपले दागिने व्यवस्थित सुरक्षित जागी कपाटामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. मंडळी, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तसेच माहिती लाभकारी वाटली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. मंडळी, माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.